मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहे। या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे काय विचार करतात आणि त्यांची भूमिका काय जाणून घेऊया। वारंवार असं आंदोलन होणं आणि महत्त्वाचा सण आहे, राज्य सण आहे गणेशोत्सव, आणि लाखो लोक मुंबईत असतात। तुमची भूमिका काय ओबीसी महासंघाची? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे की आंदोलनकर्त्यांनी आंदोलन करताना समाजाच्या सामाजिक याचा सुद्धा विचार करायला पाहिजे। उद्यापासून गणपती उत्सव या महाराष्ट्रामध्ये सुरू होतो आहे आणि जगजाहीर आहे की महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव घराघरामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होता तेवढं भारतात कुठे होत नाही। आणि एक श्रद्धेचं स्थान असते। 10 दिवस प्रत्येक माणूस आपल्या घरामध्ये गणपतीची आराधना करून भविष्याच्या यशाची मागणी करत असतो। अशा वेळेस अशा प्रकारचं आंदोलन करून त्यांना अडचणीत आणणं, समाजाला अडचणीत आणणं हे कोणालाही पटणारं नाही आहे। आणि म्हणून आणि तेच ती मागणी काय, पुन्हा ज्या मागणीवरती सरकारने याच्यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही। सरकार कारणी त्याच्यावरती ठाम होतं, आजही त्याच्यावरती ठाम आहे आणि आमची अपेक्षा आहे की भविष्यात सुद्धा सरकार याच्यावरती ठाम राहील। आणि म्हणून त्यांची कितीही केली तरी आम्ही त्यांच्या पूर्ण याच्यावरती वेट अँड वॉचची भूमिका निभवत आहोत की सरकारने आम्हाला जो शब्द दिलेला आहे तो सरकार फिरवण्याच्या मनस्थितीत आहे काय, मानसिकतेमध्ये आहे काय, आणि जर ठाम असेल तर आम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही। पण जेव्हा आम्हाला वाटेल की सरकार आणि आम्हाला दिलेला शब्द कुठेतरी फिरवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, त्या दिवशी आम्ही सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती येऊन त्यांना विरोध करण्याच्या तयारीमध्ये आहो। पण काही कारण नसताना आपल्या लोकांना रस्त्यावरती आणून त्यांचा वेळ वाया घालवणं आणि हे करणं हे मला योग्य वाटत नाही। आणि म्हणून आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत। सर, पण गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं घडामोडी घडलेल्या आहेत, ओबीसी संदर्भात जे तुमची प्रमुख मागणी होती की देशभरामध्ये किती ओबीसी आहे, जनगणना व्हावी, ती मागणी मान्य झालेली आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात जे सुनावणी होती ती सुद्धा मोकळ झाला आहे। त्याच्यामध्ये मे मधला जो अध्यादेश आहे त्यानुसार निवडणुका सुद्धा होत आहेत। त्यामुळे आता जनगणना जेव्हा होईल तेव्हा ओबीसी म्हणजे पूर्वी तो एक वाद आहे, कुणबी मराठा ज्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, त्यामुळे मराठा कुणबींमध्ये जेवढे ओबीसी आहे तेवढे जनगणनेनंतर ऑलरेडीच कळतील की कोण कोण ओबीसी आहे। त्यामुळे हा जो वाद आहे ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात, तो वाद मिटून जाईल जनगणनेनंतर। नाही नाही, तसं नाही आहे। हे बघा कसं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जात लिहिताना वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली जाते की आपल्या विदर्भामध्ये फक्त कुणबी लिहितात, आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये जर गेलो तर कोणी कुणबी मराठा लिहिते, कोणी मराठा कुणबी म्हणते, कोणी लेवा पाटील म्हणते, कोणी लेवा पाटीदार म्हणते। ह्या 7-8 जाती ज्या कुणबी समाजाच्याच आहे पण वेगवेगळ्या नावाने त्या सर्व ओबीसी मध्ये आहे। आज वाद नाहीच आहे, त्या ओबीसी मध्ये आहे ऑलरेडी। फक्त आता प्रश्न कुणाचा आहे की ज्यांच्या सर्टिफिकेटवरती फक्त मराठा लिहिलेला आहे, मराठा कुणबी पण नाही आणि कुणबी मराठा पण नाही, फक्त मराठा लिहिलेला आहे। अच्छा, हे आजपासून नाही, इतिहास पूर्वकालीन पासून आहे काय? तर मग त्या लोकांना कुणब्यांची प्रमाणपत्र द्या। आता 75 वर्षानंतर जात बदलवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? 75 वर्ष आपण एखादी जात स्वीकारली असेल आणि आज आम्ही म्हणू आम्ही एकच आहोत, कशाच्या आधारावरती? आणि म्हणून ही जी मागणी वारंवार होते आहे ते न्यायालयाच्या चौकटीत बसणारी नाही आहे, संविधानाच्या चौकटीत बसणार नाही आहे। आणि म्हणून केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो ते पूर्ण करू शकत नाही। नाहीतर लाखो लोकांचे मोर्चे निघाले, सर्व झालं। जर अशा प्रकारे असतं तर सरकारने तेव्हाच काय म्हणजे मान्य केलं असतं। 3 हायकोर्ट रिटायर्ड जजेसच्या समिती बसवली, सर्व प्रयत्न सरकारने करून पाहिले, पण कुठेतरी ही मागणी न्यायालयाच्या चौकटीमध्ये किंवा कायद्याच्या चौकटीमध्ये किंवा संविधानाच्या चौकटीत बसत नाही, म्हणून सरकार ते पूर्ण करू शकत नाही। आणि मला तर म्हणजे कधी कधी डाऊट असा येतो की जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये रस आहे का फडणवीसांना बदनाम करण्यामध्ये रस आहे? मागच्या वेळेस ते उपमुख्यमंत्री होते, आता ते मुख्यमंत्री आहेत। मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनाच टार्गेट केलं जात होतं आणि आता मुख्यमंत्री आहे तरी त्यांनाच टार्गेट केलं आहे की बा तेच आमचं होऊ देत नाही। मग अरे मग तुमच्यासोबत कोण आहे तर सांगा ना की बा हे आम्हाला म्हणतात। कधीतरी विधानसभेमध्ये
विधान परिषदेमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये कोणी मांडले का की नाही हे ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्या आणि तेव्हा विरोध केला, असं जर एखादी घटना असेल तर आपण समजू शकतो. पण काही नसताना पूर्ण मंत्रिमंडळ ऍक्सेप्ट करते की आपण देऊ शकत नाही. विधानसभेमध्ये तशा प्रकारचं रिझोल्युशन झालं, विधान परिषदेमध्ये तशा प्रकारचं रिझोल्युशन झालं, आणि हे असताना एखाद्या माणसाला वारंवार टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कधी कधी आता तुम्हाला माहित असेल त्या दिवशी ते असं बोलले की आमचं जेव्हा 10वं राष्ट्रीय महाधिवेशन गोव्याला होतं तर गोव्याला म्हणे कट रचला म्हणे आमच्या विरोधामध्ये. अरे कशाला कट म्हणतात? कट शब्द तर झाला आमच्या डिक्शनरीमध्येच नाही कधी. आणि आमचं अधिवेशन हे ओपन अधिवेशन असते, लपून छपून नाही करत आम्ही, लाईव्ह असते, सर्व तुमच्या चॅनलवरती लाईव्ह दाखवल्या जाते. आणि अशा वेळेस त्यांच्यावरती पर्यायाने राष्ट्रीय ओबीसी महासंघावरती आरोप करणं हे म्हणजे हास्यास्पद आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करू नये अशीच मी आशा बाळगतो. मनोज जरांगे पाटील यांचे जेव्हा आंदोलन झालं त्यानंतर ओबीसी महासंघानं सुद्धा प्रत्युत्तर देण्यासाठी आंदोलन जे आहे ते वेळोवेळी केलेले आहे. पण आता या आंदोलनाच्या वेळी मात्र वेट अँड वॉचची भूमिका आहे असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं म्हणणं आहे. प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.